सर्वांना नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक घटक पाहणार आहोत, तो म्हणजे पदावली. अगदी थोडक्यात आणि 2-3 उदाहरणाद्वारे मी तुम्हाला हा घटक समजून देतो आहे. खूप सोपा आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने यावर डायरेक्टली म्हणा किंवा परिमेय संख्या म्हणजे जे अंश आणि छेदमध्ये असतात त्यांच्यामध्ये आपल्याला पदावली स्वरूपात गणित आपल्याला विचारलेले आहेत. तर अगोदर पदावली म्हणजे काय नीट समजून घेऊया आणि पूर्णांक संख्यांवरची आपण बेरीज वजाबाकी करणार आहोत. प्लस परीक्षेला आपल्याला शक्यतो परिमेय संख्यांवरची पदावली दिलेली आहे. तर पहिल्यांदा पदावली म्हणजे काय समजून घेऊया आणि त्यानंतर परिमेय संख्या, त्यावरची बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि त्यावरच्या पदावली आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. तर नीट समजून घ्या. पदावली देत असताना पदावली म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या क्रिया एकत्र दिलेल्या असतात, बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर पदावली सोडवताना पहिलं हा नियम लक्षात ठेवायचा. पाठ करू नका, लक्षात ठेवा. कंचे भागू बेव. क म्हणजे कंस, कंसातली क्रिया अगोदर, आतल्या कंसापासून. कंस जरी अनेक कंस असतात तर आतल्या हा साधा कंस आहे, त्यानंतर हा चौकट कंस असतो, त्यानंतर हा साधारणतः महिरपी कंस म्हणतो. तर कंसातल्या आतसुद्धा कंस जर आत असतील तर पहिल्यांदा आतला कंस सोडवायचा, लक्षात ठेवायचं. मग ती क्रिया कुठलीही असू दे, बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार कुठलीही क्रिया असू दे, पहिल्यांदा आतील कंस सोडवायचा. कंचे, चे म्हणजे चा ची चे असे शब्दप्रयोग केलेले असतात. चा ची चे. तर कंसानंतर हे जर शब्दप्रयोग केले असं म्हणजे 10^3/5 असं जर हे केलं असेल तर पहिल्यांदा चा म्हणजे तिथं गुणाकारच क्रिया असते, तर नंतरची क्रिया कंसानंतरची ही करायची. त्यानंतर भागाकार, भागाकार नंतर क्रमाने येणारा गुणाकार, त्यानंतर क्रमाने येणारी बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी, असा साधारणतः तो क्रम असतो. तर पहिल्यांदा कंस इथं दिलेला आहे, नंतर चा ची चे म्हणजेच त्याला गुणाकार क्रिया करायची, पण हे शब्द असेल तर ती अगोदर करायचं. नंतर येणारा भागाकार अगोदर, नंतर गुणाकार आणि नंतर येणारी बेरीज आणि नंतर वजाबाकी, अशा क्रमाने आपण हे सोडवणे या ठिकाणी अभिप्रेत आहे. जर तुमचा क्रम चुकला की उत्तर चुकलं, लक्षात ठेवायचं. आता एक गणित येतं तुमच्या माहितीसाठी, मी इथं सोडवून देतो, तर ते तुम्ही सर्वांनी बघून घ्या. आता गणित इथं काय आहे बघा, एक पदावली दिलेली आहे. 18 भागिले 15/8 वजा 5 अधिक 5 गुणिले 7 वजा 35. तर ही आपल्याला संख्या दिलेली आहे. तर पहिल्यांदा इथं काय केलं पाहिजे बघा, पहिल्यांदा कंस आहे तो कंस सोडून घ्यायचा. तर असं अंडरलाईन केलं तर एक एक स्टेप करा आणि सरावानंतर एकदम पण आपल्याला सोडवता येईल. बाकीच्या स्टेप बाय स्टेप कसं करायचं, बाकीच्या क्रिया नंतर करायच्या. पहिल्यांदा ही क्रिया करायची, त्याच्या खाली अंडरलाईन केलं मी. बाकीचं आहे असं लिहायचं चिन्हासह. 15/8 वजा 5 किती आलं, 3 आलं. अधिक, आता इथं स्टेप नंतर ही 5 गुणिले 7 केलं तरी चालतं आहे, पण ते नंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप करून घ्या. मी एका स्टेपमध्ये हे उत्तर काढू शकतो, लक्षात ठेवा, पण जे नवीन आहेत त्यांना लक्षात येणार नाही. तर 1 बाय 1 आपण करूया. झालं. तर ही संख्या लिहिल्यानंतर डायरेक्ट ही करून चालणार नाही आपल्याला, तर नंतरची स्टेप भागाकार पहिल्यांदा करावं लागेल. तर 3×5=15, इथं येणार आहे 5 अधिक 5 गुणिले 7 वजा 35. असं स्टेप बाय स्टेप जायचं, काही गडबड करायची गरज नाही. नंतर येणार आहे पहिल्यांदा गुणाकार. गुणाकार 5 अधिक 7×5=35, 35 वजा 35. ओके. तर यानंतर आपण क्रमानं बघितले की पहिल्यांदा बेरीज आणि नंतर वजाबाकी. तर 35 अधिक 5 काय येतं, 40 वजा येणार आहे 35. तर 40 वजा 35 किती येते, 5 येते, लक्षात ठेवा. आता हे बेसिक, अगदी मी 4वी-5वीचं उदाहरण घेतले. तर काही वेळा प्लस मायनस किंवा जे प्लस मायनसचे नियम बघितलेत ना काल, तर त्यावर सुद्धा हे होऊ शकतं. त्यामुळं तिथं चिन्हांचा इथं वापर जे 6वी-7वीला अपेक्षित आहे किंवा आपल्याला TETला सुद्धा ते आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण पदावली क्रमानं सोडवायची आहे. त्यानंतरचं दुसरं एक उदाहरण सॉल्व करून देतो बघा तुम्हाला. 6/6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. तर इथं पहिल्यांदा क्रमानं कुठला भागाकार करणं अपेक्षित आहे. तर 6/6 1, त्याच संख्येनं भागल्यानंतर 1 येतं. नंतर बाकीचं आहे असं लिहून घ्या, 6 गुणिले 6 वजा 6. नंतर कुठली क्रिया करणं अभिप्रेत आहे बघा, ही करणं अभिप्रेत आहे. इथे येईल बघा, 1 अधिक 6 आहे 36 वजा 6. त्यानंतर पहिल्यांदा बेरीज करा, 36 अधिक 1 37, 37 वजा 6 म्हणलं तर किती येणार आहे बघा, 31 येईल. ओके, 31चं उत्तर येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला पदावलीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार विचारलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करणं अपेक्षित आहे, तुम्हाला हा बेसिक व्यवस्थित कळालं तर प्रश्न कसाही विचारला तर
आपण उत्तर देऊ शकतो. काही वेळा अशा पर्यायामध्ये 4 पदावली देतात आणि कुठलं सगळ्यांचे एकसारखे उत्तर कुठलं येतात, वेगळं कुठलं, असं पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. किंवा या ठिकाणी चौकट देतात आणि चिन्हांचा क्रम 4 दिलेला असतो. तर तिथं तुम्ही स्पीडमध्ये प्रत्येक पर्याय घालून ते जे सांगितलेलं उत्तर आहे ते येते का चेक करणं अपेक्षित आहे. असे वेगवेगळ्या प्रश्नांचं स्वरूप आहे. ॲक्च्युली 5वी स्कॉलरशिपमध्ये आता हे आहे, मी जे घटक शिकवतो आहे तर ते शिकवल्यानंतर लगेच काय करा, त्या घटकावरचे 5वी 8वी स्कॉलरशिप तुमच्याकडे जे आहे तर ते सोडवा. किंवा फास्टॅगचं एखादं बुक सांगितलं आहे, पण राणे सरांचं बुक्स आहे. तर सराव महत्त्वाचा आहे. शिकवताना तुमचं मी व्यवस्थित अगदी बेसिकपासून व्यवस्थित क्लिअर करतो आहे, पण तुम्ही ते स्वतः अंडरस्टँड करून परत ते सोडवणं किंवा त्याचा सराव करणं अपेक्षित आहे. त्यामुळे गणित काय लय अवघड आहे असा विषय नाही. सरावानंतर तुम्हाला मी म्हणतो अजून 8 दिवस लेक्चर केला ना, बऱ्याचशा बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि तुम्ही सुद्धा गणितामध्ये ग्रोथ ॲटोमॅटिकली करू शकताय. तर सरावच हा याच्यावरचा उपाय आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लक्षात घ्या. सरावाशिवाय कुठलाच विषय किंवा कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. तर थोडा वेळ द्यावा लागेल. गायडन्स तुम्हाला आहे, प्रॉपर मटेरियल मी तुम्हाला सांगतो आहे. आता फक्त राहतोय तो भाग तुमचा सरावाचा आहे. तर फुलेच्या जागी कोणता अंक येईल असं जर प्रश्न विचारला आणि पर्याय त्यांनी वेगवेगळे दिलेले आहेत, तर शक्यतो पर्यायातूनच अशा प्रश्नांना जायचं आहे. पर्याय आहे 4, 7 आणि 6 आणि 5. तर तिथं टाकून बघायचं आहे. म्हणजे त्यात बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाचा अर्थ काय होतो, इकडं जी क्रिया येईल, ज्याचं उत्तर येईल तेच इकडच्या बाजूला यायला पाहिजे. 66/6 केलं तर ते 11 येते, बरोबर आहे. मग 4मध्ये कुठला अंक मिळाला पाहिजे म्हणजे 11 येईल. तर 4 अधिक पुढेच्या ठिकाणी 7. तर अशा प्रश्नांना पर्यायातूनच जाणं अपेक्षित असतं. तर ही झाली पदावली. अगदी थोडक्यात आणि व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही लगेच काय करा, आज आपल्याला रविवार आहे, भरपूर वेळ आहे. तर ह्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत झालेले लेक्चर व्यवस्थित बघा, त्याचे PDF पाठवलेले आहेत ते पण अभ्यासा. आणि आज दिवसभरात 2-3 मी काही बेसिक गोष्टी आहेत ते पाठवतो, जेणेकरून ऑनलाईन तासाला आपल्याला मेन कंटेंट पटपट घेता येतील, जेणेकरून उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास कंटिन्यूअस करता येईल. आणि महत्त्वाचे घटक मी तुम्हाला, मोठे जे घटक आहेत ते ऑनलाईनच घेतो आणि काही शॉर्ट घटक आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने व्हिडिओच्या स्वरूपात पाठवतो. तर ही झाली पदावली. आणि यानंतर परिमेय क्रियावरचं महत्त्वाचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ते बऱ्याच जणांना अवघड जातं, तर ते तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून देणार आहे. ओके. आणि यातलं पण काही नाही समजलं तर ते ऑनलाईन लेक्चरच्या वेळी किंवा मला ग्रुपवर पाठवत जावा. आणि झालेले प्रत्येक व्हिडिओज आहेत त्याच्या फीडबॅक मला देत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही जही कळालं नाही किंवा समजतंय याचं हे द्या, म्हणजे मला थोडंसं माझ्यात काही बदल करायचा असेल तर मी थोडं करून घेऊ शकतो. धन्यवाद.